काय म्हणताय? मजेत ना? उपवास चालू आहेत, साबुदाणा, तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे, तर मग आपण उपवासाचंच काहीतरी असं बघूया थालीपीठ. त्यासाठी मी 2 प्रकारची पिठं घेतलेली आहेत, एक राजगिरा आणि वरीचं. याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर, शेंगदाण्याचं भाजलेलं कूट घालायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला किसलेला बटाटा कच्चा घेतला आहे मी, थोडीशी कोथिंबीर ऑप्शनल आहे आणि मिरची हे घालून छान मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. आणि आता याचे थालीपीठ आहे ते आपल्याला थापून घ्यायचं आहे. एकीकडे मी तवा गरम केलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं साजूक तूप आणि चांगलं शिजावं म्हणून थालीपीठला आपल्याला इकडून होल करून हे आता आपण तव्यावरती टाकून घेऊ आणि झाकण मारू. झाकण मारलं की काय होतं, पटकन शिजतं. मग आता आपलं जे केळीचं पान आहे ते देखील सुटलेलं आहे छान. सो एक बाजू जी आहे ती शिजत आलेली आहे, दुसऱ्या बाजूला थोडंसं तूप लावून आपण पलटी मारून घेऊ. आता पलटी अलगद मारायचं आहे. असे दोन्ही बाजूने खरपूस खमंग असे भाजून घ्यायचे आहेत थालीपीठ. बघा आपले थालीपीठ तयार झालेले आहेत खाण्यासाठी. हे तुम्ही चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता. ट्राय करा आणि मला सांगा कसे झालेत ते. थँक्यू.